श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। कसे आहेत सगळे? मजेत असणार, आनंदी असणार आणि स्वामी सेवा आपली करत असणार अशी अपेक्षा करते। तर आजच्या विषयाला मी सुरुवात करते। सगळ्यात आधी तर सांगितलं, आज आहे गुरुवार, म्हणून सगळ्यांना शुभ गुरुवार। तर उद्या आहे महाशिवरात्री। महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला सेवा काय करायची, जी महत्त्वाची सेवा आहे ती मी तुम्हाला सांगितलेली आहे। शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण कसं करायचं ती पण पद्धत सांगितलेली आहे। त्याच प्रकारे जर तुम्हाला शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण नाही करता आलं तर 11वा अध्याय जो आहे तो नक्कीच आपण सगळ्यांनीच वाचायचा आहे। नाही वाचन जमलं तुम्हाला तर यूट्यूबला लावून द्यायचा, ऐकायचा तरीही चालेल मी, आणि सगळ्यांच्या घरात ऐकावा, कारण 11वा अध्यायाचं खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे। जे रुद्र जो अभिषेक करतो आपण रुद्र, त्याचं महत्त्व सांगितलं गेलेलं आहे 11वा अध्याय। म्हणजे पूर्ण शिवलीलामृत ग्रंथाचं जेवढं पुण्य असतं ना तेवढं तुम्हाला मिळणार आहे। म्हणून तुम्हाला ग्रंथ वाचायचंच आहे। नाहीच जमलं तर निदान 11वा अध्याय तरी वाचन करा, एवढं सांगेल। नाही वाचन तर श्रवण तरी, म्हणजे ऐका तरी, मोबाईलला लावून द्या, ऐकलं तरीही चालेल। नंतर शिवमहिम्न, शिवकवच, ज्यांना विटाळ, सुतक, मासिक धर्म अशा गोष्टी असतील त्यांनी मोबाईलला ऐकलेत तरीही चालेल। ज्यांना प्रॉब्लेम आहेत त्यांनी ऐका असं सांगेल, चालतं। सकाळपासून संध्याकाळपर्यंत केव्हाही कितीही वेळ तुम्ही सेवा करू शकतात, काही एक हरकत नाही। महाशिवरात्रीच्या दिवशी जागरणाला खूप महत्त्व दिलं जातं, म्हणून तुम्ही जागरण करायचंच आहे असं मी तुम्हाला सांगेल। अति उत्तम जागरण जो करणार आहे, कारण शिवशक्ती असते एक प्रकारे, ती शिवशक्ती जी असते ती पृथ्वीवर विराजमान म्हणजे येत असते, त्या एकाच रात्रीसाठी पृथ्वीकडे येते, आणि जे कोणी जागरण करत असतात त्यांच्यासाठी खूप लाभकारी ठरत असते। म्हणून तुम्हाला सांगेल नक्कीच जागरण करा। तर आपल्या आता विषयाला सुरुवात करते। महादेवाच्या पिंडीवर, आपल्या घरात असो किंवा मंदिरात असो, मंदिरात असलं तर अतिउत्तम राहतं, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। पण मंदिरात एवढी गर्दी राहणार आहे महाशिवरात्रीच्या दिवशी की देव पण आपल्याला दिसतो का नाही, खूप गर्दी राहील। त्यामुळे सांगेल तिथे झालं तर अवश्य करा, नाहीच झालं तर आपल्या घरात देखील आपली महादेवाची पिंड असते, तिथे जरी केलं आपण तरीही चालेल। मनात फक्त भाव खूप महत्त्वाचा असतो, पण आपण पूजा करायची असते। आता पहिली गोष्ट आहे ती भस्म। भस्म अतिप्रिय महादेवांना। सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल, हळदी कुंकू न वाहता महादेवांना भस्म अतिप्रिय असतो, त्यामुळे आपल्याला भस्म हा महादेवांना वाहायचा आहे। दुसरा आहे बेलपत्र। बेलपत्र कशा प्रकारे वाहायचं, आपला जो व्हिडिओ झालेला आहे रुद्र अभिषेक, त्याच्यात मी सगळी माहिती दिलेली आहे। अभिषेक कसा करावा, पूर्ण पूजा मांडणी दिलेली आहे, त्याच्यात तुम्हाला समजून जाईल। बेलपत्र कशा प्रकारे वाहायचं त्याला खूप महत्त्व आहे। नुसतं तुटलेलं फुटलेलं बेलपत्र वाहू नका, बेल अतिप्रिय आहेत म्हणून तुम्हाला बेल वाहायचं आहे। पुढचं आहे आपलं आकडा म्हणजे काय, रुईचे फुलं। रुईचे फुलं सगळ्यांनाच माहिती आहेत बरोबर, त्याला आकडाही असतो बघा, तर त्यामुळे आकडाही बोललं जातं। आणि रुईचे फुलं जे असतात ते आपल्याला वाहायचे आहेत। एक फुल जरी तुम्ही वाहिलं ना रुईचे फुलं तर तुम्हाला 1000 पटीने पुण्य मिळत असतं असं बोललं जातं। म्हणून आपल्याला एक जरी फुल मिळालं ना रुईचं तरी तुम्ही वाहायचा प्रयत्न करा महाशिवरात्रीच्या दिवशी। शमीचे पान, शमीच्या पानांना देखील खूप असं महत्त्व आहे, त्यामुळे तुम्हाला सांगेल की शमीचं पान खूप कमी प्रमाणात मिळत असतं, म्हणून जर शमीचं पान मिळालं तर नक्कीच महादेवांना वाहा। 1, 3, 7 जेवढे मिळालं तेवढे वाहा। ते सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, कोणती पद्धत आहे शमी पान वाहायचं कसं ते सुद्धा मी सांगितलेलं त्या व्हिडिओमध्ये। पुढचं आहे धोत्रा। धोत्र्याचं फूल किंवा फळ असतं बघा, ते वाहायला खूप महत्त्व आहे, म्हणून ते पण तुम्ही वाहू शकतात, अवश्य वाहावं। यापैकी जेवढ्या वस्तू आपल्याला मिळतात ना तेवढ्या वस्तू वाहायचा नक्कीच एक प्रयत्न करा। धोत्र्याचं फूल किंवा फळ आपल्याला मिळालं आणि ते जर आपण वाहिलं तर आपलं जे दुःख असतं आयुष्यातलं ते हरण होत असतं असं बोललं जातं। पुढचं आहे कण्हेरचं फूल। कण्हेरचं फूल देखील महादेवांना अतिप्रिय आहे, म्हणून तुम्ही कण्हेरचं फूल देखील वाहू शकतात। पुढचं मी तुम्हाला सांगेल की अभिषेक। आता अभिषेक करत असताना चंदन जे असतं, चंदनाचं पाणी जर तुम्ही अभिषेक केलं, चंदनाचं पाणी बनवायचं आणि त्याचा जर अभिषेक केला, कुठलंही चंदन घ्या तुम्ही, लाल पिवळं तरीही चालेल, तर आपल्या घरात सुख समृद्धी नांदत असते। त्याच्यासाठी तुम्हाला चंदनाचा पाण्याचा अभिषेक केला तर आपल्या घरात सुख शांती नांदत असते। दुसरं मी तुम्हाला सांगेल गंगाजल। गंगाजल थोडं राहिलं तरी चालेल आणि त्याच्यात काय करा, आपलं पाणी मिक्स करा। अशा प्रकारे आपण पाणी बनवायचंय। थोडं गंगाजल असलं ना तुमच्याकडे तरी चालेल, आणि गंगाजल आपल्या घरातलं कधीच संपू देऊ नका, हे तुम्हाला सांगेल, कायम आपल्या घरात राहू द्यायचं। थोडं गंगाजल घ्या,
पाणी मिक्स करा आपल्या घरातलं आणि प्यायचं पाणी घ्या अभिषेकसाठी, म्हणजे ते आपल्याला ग्रहण करायचं आहे अभिषेक झाल्यानंतर. आणि त्याच्याने जर तुम्ही म्हणजे आपण अभिषेक केला महादेवांचा, जर आपल्या आयुष्यातील सर्व समस्या ज्या असतात त्या मार्गी लागत असतात. कशाने? गंगाजलाने आपण अभिषेक केला तर. पुढचं मी तुम्हाला सांगेल की दुधाने अभिषेक आपल्याला करायचा आहे. दुधाने जर अभिषेक आपण महादेवांना केला तर आपल्याला शांती लागत असते, मनशांती लागत असते. म्हणून आपण दुधाने अभिषेक नक्कीच करा. दूध हे कच्चं हवं, तापवलेलं आणि थंड करून मग वापरू ते पण करायचं नाही. कच्चंच दूध आपल्याला अभिषेकासाठी वापरायचं आहे. पुढचं मी तुम्हाला सांगेल, सद किंवा मध बोललं जातं. सद, मध किंवा उसाचा रस या तिघी वस्तूंपासून जर तुम्ही अभिषेक केला, आता सद थोडं घेतलं ना तरी चालेल, ते पाण्यात ढवळा तरीही चालेल आणि मग तुम्ही अभिषेक करा. किंवा हे जरी महादेवाच्या पिंडीवर ह्या वस्तू तुम्ही टाकल्या मंदिरात जाऊन तरीही चालेल. पण घरी जर आपण अभिषेक करणार असणार तर आता मंदिरात तर एवढा टाइम आपला रुद्राभिषेक काही कोणी करू देणार नाही, घरी करू शकतात. तर पाण्याने उसाचा रस किंवा सदच्या पाण्याने जर तुम्ही अभिषेक केला, किंवा मग गुळ असतो बघा आपल्या घरात, गुळ पण हा उसापासून बनलेला असतो, म्हणून गुळाचा खडा घ्या. जर तुम्हाला रस नाहीच मिळाला तर त्याचं पाणी बनवा, थोडा गुळाचा खडा टाकाने, आणि त्याच्याने पण आपण अभिषेक केला तर आपल्या घरात संपत्ती जी असते, संपत्तीत वाढ होत असते. लक्ष्मी मातेचं आगमन कायम राहत असतं, ती कधीच नाराज होत नाही. लक्ष्मी माता कायम स्वरूपी आपल्या घरात स्थिर अवस्थेत वास करत असते. म्हणून ह्या गोष्टीने आपण अभिषेक केला तर त्याचं पण हे फळ मिळत असतं. आता पुढचंच मी तुम्हाला सांगते, तुपाने जर आपण तूप जर महादेवाच्या पिंडीवर वाहिलं किंवा तुपाने अभिषेक केला, कोणी कोणी डायरेक्टली तुपाने अभिषेक करतात पूर्णपणे, जेवढा पण अभिषेक करायचा आहे तर तुपाने जर आपण अभिषेक केला तर आपल्या वंशवृद्धी होत असते. आता ज्यांना संतती वगैरे नाही आहेत त्यांना मी सांगेल की तुपाने नक्कीच तुम्ही अभिषेक करा महाशिवरात्रीच्या दिवशी, आणि तुमची मनोकामना जी असेल ती महादेवांना सांगा. रुद्राभिषेक करत असताना नक्कीच तुमची जी मनातली इच्छा असेल ती नक्कीच महादेव पूर्ण करतील असं मी तुम्हाला सांगेल. तर नक्कीच तुम्ही या गोष्टी करू शकतात. नंतर तुम्हाला सांगेल की एक आपल्याला उपाय करायचा आहे. तांदूळाचे दाणे जे असतात ते तांदूळाचे 21 दाणे घ्यायचे आहेत. 21 दाणे घेऊन तुटलेले फुटलेले नसावे, 21 दाणे हातात घ्या. उजव्या हातात घेऊन आपल्याला तिथे बसायचंय, कुठे? जिथे आपण अभिषेक केलेला असतो, सगळं काही झालेलं आहे आपलं. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, 21 दाणे हातात घेऊन आपल्याला कमलगठ्याचा माळेवर, कमलगठ्याची माळ असेल किंवा साधी माळ असेल तरीही चालेल, तर कमलात्मक मंत्र जो आहे आपला दिलेला आहे, कुठे? आपला नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये. तुम्हाला 21 दाणे हातात घ्यायचे, कमलात्मक मंत्र बोलायचा आहे. कमलात्मक मंत्र बोलून ते 21 दाणे जे ते शिवाला वाहायचे आहेत, हे लक्षात घ्या. ही सेवा केल्यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी माता कायम स्वरूपी असते आणि आपली इच्छा तिथे बोलायची, महादेव प्रसन्न होतात आणि आपली इच्छा नक्कीच पूर्ती होत असते. ही साधी आणि सोपी सेवा आहे जी आपण घरातल्या घरात या सेवा करू शकतो. म्हणून तुम्हाला सांगेल महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर तिथे काय करावं काय नाही. तुम्हाला सांगेल महादेवाच्या मंदिरात जर गेलो आपण, कुठलीही वस्तू वाहा तुम्ही. बेलाचं पान जरी वाहिलं त्याच्यानंतर पाणी टाकायला विसरू नका. कुठलीही वस्तू वाहत असताना पाणी टाका आणि नंतरच घरी या, नाहीतर तुमचं फळ व्यर्थ ठरेल. आणि त्याच्या तुम्ही वाहत असताना पण त्याच्या आधी पाणी टाका, नंतर तुम्ही वस्तू वाहा, नंतर अजून पाणी टाका, चांगलं पाणी. या प्रकारे आपल्याला पूजा करायची, एवढं मी तुम्हाला सांगेल. सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.